असे फुटाणे कसे बनवायचे, तर चला तर लागूया कामाला। नमस्कार मैत्रिणी, मी स्नेहा काटोळे, स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। चला तर आज पाहूया आपण घरच्या घरी फुटाणे कसे बनवायचे ते। इथं मी वाळले खणखण असे हरभरे घेतले। थोडीशी हळद टाकू, थोडंसं तेल टाकू आणि 2 चम्मच पाणी टाकू आणि इथं अर्धा चमचा मीठ टाकू आणि हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊ। आणि याला 1 मिनिटभर असं आपण असंच राहू देऊ। 1 मिनिटाच्या नंतर आपल्याला फुटाणे करून घ्यायचे। असंच वाटीमध्ये ठेवायचे, वाळू घालायचं नाही का हडकू घालायचं नाही, काहीच करायचं नाही, डायरेक्ट फुटाणे करायचे। एक मिनिटानंतर दाखवते बघा। 1 मिनिट झाला। आता आपण हरभरे टाकूया। आपलं मीठ खूप गरम झालेलं आहे। सतत हलवायचे आपल्याला, कारण करपू शकतात। हे बघा बनायले, हे बघा। तुम्हाला वाटेल मीठ तर पांढरं दिसत नाही, पण मीठ खूप तापल्यामुळे काळं पडतंय, त्यामुळे मिठाचा कलर असा आला। आता आपण हे फुटाणे काढून घेऊया। हे बघा, ही पुरण वाटायची चाळणी आहे, त्याच्यामध्ये मी असं हे बघा आपले फुटाणे असे झाले। आपण आणखीन एकदा करू। गॅसची फ्लेम वाढवायचीच आपल्याला, कमी नाही करायची। हे बघा तडतड असा आवाज येते। मस्त असे फुटाणे होतात। हे बघा तुम्हाला दिसायला ना, हे बघा आपले फुटाणे झाले। आता आपण काढून घेऊ। बघा मस्त असे फुटाणे झालेत आपले।
आता आपण दुसरी पद्धत पाहू। हे बघा, ही दुसरी पद्धत। मी ही वाळू घेतली आहे। वाळू कुठं बी भेटते, तुम्हाला बांधकाम चालू असेल तिथून तुम्ही वाळू आणू शकता। ही वाळू घरी आणायची, 2-3 पाण्याने धुवायची आणि पाणी गाळायची चाळणी असते, त्या चाळणीने आपण ती निचरू द्यायची आणि निचरल्याच्या नंतर आपण वाळू द्यायची कणक, आणि कणक वाळल्याच्या नंतर फुटाणे बनवायला घ्यायची। तर आता आपण बनवूया। बघा, आपली वाळू गरम झाली आहे। त्याच्यात आपण हे टाकू हरभरे। हे बघा, फुटाणे तयार व्हायला लागले। बघा, वाळू जशी जशी तापली तशी तसे फुटाणे तयार होत आहे। जरा काळजीपूर्वक करायचं आहे आपल्याला। आता आपण फुटाणे काढून घेऊया। हे बघा, फुटाणे तयार आहे। तर तुम्हाला फुटाण्याची रेसिपी कशी वाटली, काय वाटली, कमेंट करायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया। नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनला प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला तर मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, नातेवाईकांना। तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया। धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल।